Good morning, student. In last week, we have started third topic, modes of reproduction. And today we are going to learn tissue culture technology from this same topic. Okay. So tissue culture technology is based on the theory of totipotency. That is the ability of a single cell to develop into whole plant. ओके, तर ही जी टिश्यू कल्चर टेक्नॉलॉजी आहे ती मेनली कशावरती बेस्ड आहे तर सेलच्या टोटिपोटन्सीवरती. फॉर एक्झाम्पल काय म्हटलं तर एक सेल आपण घेतली, एक सेल, तर त्या एका सेलपासून पुढे 2 सेल तयार होतात, मग त्याच्यापासून पुढे 4, मग त्याच्या 8, अशा पुढे पुढे सेल वाढत जातात. आणि नंतर काय होतं तर त्या सेलपासून, त्या सगळ्या सेल एकाच टाईपच्या असतात, पण त्या सेलपासून पूर्ण प्लांट तयार होतं. ती सेल वेगवेगळ्या पार्टमध्ये डिवाईड होऊ शकते. फॉर एक्झाम्पल आता प्लांटला किती वेगवेगळे पार्ट्स असतात, लीफ आहे, रूट आहे, स्टेम आहे, तर हे अजून वेगवेगळे पार्ट्स असतील ते, तर त्या सगळ्या पार्ट्समध्ये ती एकाच टाईपची सेल असते, ती डिवाईड होते. तर ह्याला काय म्हटलं जातं, सेलच्या टोटिपोटन्सी. The major component of the technology include choice of explant, growing of explant on a defined medium in glass vessel, elimination and or prevention of disease, providing appropriate cultural environment and transfer of plantlets from glass vessel to natural environment. तर मेन म्हणजे काय, आपल्याला टिश्यू कल्चरसाठी एक एक्सप्लांट घ्यावा लागेल, म्हणजे प्लांटचा छोटासा पार्ट आधी घ्यावा लागेल. त्याच्यानंतर त्याला लॅबमध्ये चांगली कंडिशन देऊन, चांगल्या कंडिशनमध्ये ग्लास व्हेसलमध्ये, म्हणजे काचेचे जे व्हेसल्स असतात त्याच्यामध्ये पूर्णपणे पॅक करून त्यांना जे न्यूट्रिएंट मीडियम लागतं ते प्रोव्हाइड करून त्यांना जे काही पुढे लागणारं, वाढीसाठी लागणारे जे वेगवेगळे मटेरियल्स असतील ते तिथे प्रोव्हाइड केले जातात. आणि त्याच्यानंतर ते जे एक्सप्लांट असतं, म्हणजे तो पार्ट असतो, तो वाढायला सुरुवात होते. मग तो वाढताना त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे डिसीज होऊ नयेत म्हणून तिथे केअर घेतली पाहिजे. आणि नंतर ते जे काही एक्सप्लांट आहे ते पूर्ण ग्रो झालं की ते मग आपण कुठे घेतलेलं असतं तर लॅबमध्ये. मग त्याला एन्व्हायरमेंटमध्ये लावल्यावरती किंवा बाहेर एन्व्हायरमेंटमध्ये मातीत लावल्यावरती ते कशा पद्धतीने वाढतं आहे हे सगळं तिथे बघणं खूप गरजेचं असतं. प्लांट टिश्यू कल्चर और मायक्रो प्रोपॅगेशन टेक्नॉलॉजी हॅज मेड invaluable contribution to agriculture by enabling the production of disease-free, quality planting material of commercial plant and fruit trees throughout the year. तर प्लांट टिश्यू कल्चर किंवा त्याला दुसरं आहे मायक्रो प्रोपॅगेशन टेक्नॉलॉजी, ह्याच्यामुळे ॲग्रिकल्चरमध्ये जास्तीत जास्त बेनिफिट व्हायला सुरुवात झाली आहे. आणि काय होतं तर ह्याच्यात एकतर आपण डिसीज फ्री प्लांट्स तयार करतो आणि त्याची क्वालिटीसुद्धा चांगल्या प्रकारची तयार केली जाते. जसं की आता आपल्याला माहिती आहे जे काही नॉर्मल जे मँगो येतात प्लांट्सवरती, तर ते त्याचा सीझन कधी असतो, एप्रिल मे हा सीझन असतो ना. पण हे जे काही वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज यूज करून काय केलं गेलं तर पूर्ण काही असे प्लांट्स आहेत की जे पूर्ण वर्षभर किंवा वर्षातनं 3 वेळा किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेळा मँगो देतात. फॉर एक्झाम्पल फक्त मी मँगो सांगितलं, असे बरेच एक्झाम्पल्स आहेत जे की खूप युजफुल ठरतात आणि ते टिश्यू कल्चर टेक्नॉलॉजी किंवा मायक्रो प्रोपॅगेशन टेक्नॉलॉजी थ्रू केले गेलेले आहेत. ओके, तर डेफिनेशन ऑफ प्लांट टिश्यू कल्चर. Plant tissue culture is the technology or technique of growing plant cell, tissue and organ in an artificially prepared nutrient medium under aseptic and controlled conditions. तर प्लांट टिश्यू कल्चरमध्ये काय केलं जातं तर अशा पद्धतीची टेक्निक की ज्याच्यामध्ये काय केलं जातं,
प्लांटची सेल, एखादं प्लांट असेल जे की आपल्याला चांगल्या प्रकारचं वाटते तर त्याची सेल किंवा मग त्या प्लांटमधली एखादी टिश्यू किंवा मग कोणता तरी एक ऑर्गन, या तिन्हीपैकी काहीतरी एक घेतलं जातं किंवा ते आर्टिफिशियली प्रिपेअर करून त्याच्यानंतर त्याला चांगल्या प्रकारचं न्यूट्रियंट मीडियम दिलं जातं, जेणेकरून काय होणार आहे तर ते तिथे, जसं की जेव्हा मातीमध्ये असतात तर त्यांना त्या मातीतून, सॉईलमधून वेगवेगळे न्यूट्रियंट इझिली मिळत असतात. पण जेव्हा आपण त्यांना आर्टिफिशियली वाढवतो तर तिथे आपण ते मातीत नाही लावतात. म्हणून मग काय करावं लागेल, जे काही न्यूट्रियंट असतील ते आपल्याला तिथे द्यावे लागतील आणि त्याच्यामुळे मग काय होणार आहे, ते चांगल्या प्रकारे वाढतात. टिश्यू कल्चर इन्व्हॉल्व्स प्रोडक्शन ऑफ प्लांट फ्रॉम व्हेरी स्मॉल प्लांट्स पार्ट tissue or cell grown aseptically in a test tube or other suitable container where the environment and nutrition can be rigidly controlled. तर हे जे टिश्यू कल्चर आहे ते कुठे कसं घेतलं जातं तर असेप्टिकली, म्हणजे पूर्ण हायजीन, पूर्ण नीट स्वच्छता वगैरे करून, जिथे आपण लॅबमध्ये जिथे करणार आहोत तिथली पूर्ण आधी स्वच्छता करून घ्यावी लागते. त्याच्यानंतर आपण जे कोण प्रॅक्टिकल करणार असू त्यांच्याकडे पण पूर्ण सेफ्टी असली पाहिजे किंवा हँड ग्लोव्ज, मास्क हे सगळं असलं पाहिजे. आणि ह्याचं कारण म्हणजे काय तर आपल्याकडे वेगवेगळे जे काही आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझम चिकटलेले असतात हाताला, माऊथला वगैरे, तर ते जर मायक्रो ऑर्गॅनिझम चुकून त्या टिश्यूमध्ये किंवा सेलमध्ये गेले तर तिथे कंटॅमिनेशन होऊन तिथे वेगवेगळे डिसीज होऊ शकतात त्या प्लांटला. म्हणून तिथे जास्तपणे चांगल्या प्रकारची असेप्टिक कंडिशन राखणं गरजेचं असतं. टिश्यू कल्चर as such is not a separate branch of plant science, but it is actually a collection of experimental methods or techniques. तर जे काही टिश्यू कल्चर एक सेपरेट ब्रांच नाही आहे, पण प्लांट सायन्समधली खूप इम्पॉर्टंट टेक्निक आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे एक्सपेरिमेंट करून प्लांट्स नवीन नवीन तयार करता येतात. इन दिस टेक्निक, फ्रॉम आयसोलेटेड प्रोटोप्लास्ट सेल टिश्यूज द ऑर्गन आर ग्रोन इन विट्रो. तर ह्या टेक्निकमध्ये काय केलं जातं, इन विट्रो मॅनरमध्ये, म्हणजे लॅब कंडिशनमध्ये जे काही एक्सपेरिमेंट्स असतील ते केले जातात. प्लांट टिश्यू कल्चर आर क्लासिफाईड अकॉर्डिंग टू द टाईप ऑफ इन विट्रो ग्रोथ, दॅट इज कॅलस अँड सस्पेन्शन कल्चर or the explant used for the culture initiation, that is embryo culture. तर याच्यामध्ये कॅलस असतं किंवा सस्पेन्शन कल्चर. तर कॅलस म्हणजे काय असतं तर ज्या सेल्स असतात, जोपर्यंत त्या सेल्स फक्त सेल्सच असतील, जसं की म्हटलं एक सेल असते, मग तिच्या 2 होतात, मग 4, मग 16 अशा सेल्स वाढत जातात आणि काही ठराविक पिरियडपर्यंत काय असतं तर त्या फक्त सेल्सच असतात. मग तो जो पिरियड असतो त्याला कॅलस म्हटलं जातं. आणि मग ठराविक पिरियडनंतर काय होतं तर त्या ज्या सेल्स असतात त्या सेलचे वेगवेगळ्या पार्टमध्ये डिफरन्सिएशन व्हायला सुरुवात होते, तर त्याला काय म्हटलं जातं, सस्पेन्शन कल्चर. म्हणजे जे पार्ट्स तयार झालेले असतात त्याला सस्पेन्शन कल्चर आणि जे फक्त सेल्स असतात त्याला कॅलस म्हटलं जातं. ओके. त्याच्यानंतर आहे व्हेरियस टेक्निक्स इन टिश्यू कल्चर. फर्स्ट आहे मायक्रो प्रोपॅगेशन. तर इथे आपल्याला दिसतं आहे प्रत्येकजण जे बसले आहेत त्यांच्यासमोर एक सेपरेट चौकोन आहे, ग्लासचा बॉक्स दिसतो आहे आणि त्याच्या आतमध्ये ते करत आहेत आणि पूर्ण सगळं ते जे काही तिथलं एन्व्हायरमेंट असणार आहे, तिथली जागा जी काही ती पूर्ण क्लीन करून घेतली जाते डेटॉलने किंवा अल्कोहोलने. आणि त्याच्यानंतर तिथे हँड ग्लोव्ज, मास्क, ॲप्रन सगळं वेअर करून त्याच्यानंतरच मग तिथे जे काही टेक्निक्स असतील ते कॅरी केले जातात. फर्स्ट आहे मायक्रो प्रोपॅगेशन. दिस टेक्निक इज यूज for the purpose of developing high quality clonal plants. This adds
द पोटॅन्शियल टू प्रोव्हाइड रॅपिड अँड लार्ज स्केल प्रोपॅगेशन ऑफ न्यू जिनोटाईप. तर ह्याच्यामध्ये काय होतं, तर जे काही सेल्स आहे ते क्लोनल म्हणजे सेम जशाच्या तशा दुसऱ्या सेल, म्हणजे एक प्लांट आहे आणि त्या प्लांटचं सेम कॉपी आपल्याला बनवायची आहे, तर ते आपण हे मायक्रो प्रोपॅगेशन थ्रू करू शकतो. क्लोन म्हणजे काय, तर जसे दिसतात, समजा एक कोणता तरी आपण एक इंडिव्हिज्युअल घेतला किंवा एक ह्युमन बिंग घेतला आणि त्याचा जर क्लोन केला तर तो जो दुसरा क्लोन केलेला असणार आहे तो सेम त्याच्यासारखा दिसणारा असतो. ओके. सेकंड आहे सोमॅटिक सेल जेनेटिक्स, यूज फॉर हॅप्लॉइड प्रोडक्शन अँड सोमॅटिक हायब्रिडायझेशन. ज्या सोमॅटिक सेल्स असतात तर त्या ज्या सेल्स असतात त्या खूप इम्पॉर्टंट्स असतात. वेगवेगळ्या पार्ट्समध्ये अनडिफरेन्शिएट किंवा जे काही वेगवेगळे पार्ट्स आहेत ते तयार होण्यासाठी सोमॅटिक सेल खूप इम्पॉर्टंट असतात. त्याच्यामुळे इथे तशा पद्धतीने सोमॅटिक सेलचं हायब्रिडायझेशन म्हणजे तयार केले जातात. त्याच्यानंतर अँथर कल्चर. प्लांट्स प्रोड्यूस थ्रू अँथर कल्चर आर हॅप्लॉइड, doubling the chromosome without going into series of back crossing can produce homozygous plant. This technique has profound application to plant breeder and shortens the time of breeding by half. तर जे काही अँथर्स असतात, फ्लॉवरवरती असणारे जे अँथर्स असतात, पोलन ग्रेन्स अँथर्स, तर ते कलेक्ट करून त्याच्या थ्रू प्लांट्स तयार केले जातात. आणि ह्याच्यामुळे काय होतं, तर फास्ट आपण जे काही नवीन प्लांट्स असतील ते तयार करू शकतो. त्याच्यानंतर आहे एम्ब्रियो रेस्क्यू. Many important plants are difficult to propagate through seeds. They take a long time for seed to germinate or the seeds do not germinate at all. These can be overcome through embryo culture. तर काय केलं जातं, काही ज्या अशा सीड्स असतात त्यांच्यामध्ये एम्ब्रियो प्रेझेंट, सगळ्या सीड्समध्ये एम्ब्रियो प्रेझेंट असतात आणि काही ज्या सीड्स असतात त्यांचं काय होतं, तर कितीही त्यांना चांगली कंडिशन मिळाली तरी त्याच्यातून प्लांट तयार होत नाही, म्हणजे एम्ब्रियोची वाढ होत नाही. मग त्याच्यासाठी काय केलं जातं, तर जो काही एम्ब्रियो असेल त्याचं कल्चर केलं जातं, म्हणजे त्या एम्ब्रियोला सेपरेट करून त्याचं कल्चर केलं जातं आणि त्याच्यापासून काय तर जे काही प्लांट असेल ते तयार केलं जातं. ओके. तर इथे आपल्याला दाखवलं आहे क्षितिज बायोटेक कॉर्पोरेशन कराडमधलं हे जे आहे ते आपल्याला दाखवलं. इथे कशा पद्धतीने सगळं जे असतं टेक्निक ते केले जातात. ओके. हे ग्लासवेअरमध्येच प्लांट तयार झाले आणि नंतर त्याला बाहेर लॅबच्या बाहेर त्यांना ठेवलं गेलं आणि तिथे त्यांची वाढ झाली. त्याच्यानंतर आहे ऑर्गॅनली ट्रान्सफर. इन सम केसेस इट मे बी डिझायरेबल टू ट्रान्सफर ओनली ऑर्गॅनलीज ऑर द सायटोप्लाझम into a new genetic background. This may be achieved through the use of plant protoplast. तर ह्याच्यामध्ये काय केलं जातं, तर पर्टिक्युलर कॅरेक्टरसाठी एका सेलमधले सेल ऑर्गॅनलीज असतात ते दुसऱ्या सेलमध्ये इन्सर्ट केले जातात, का तर डिझायरेबल कॅरेक्टर्ससाठी. आणि त्याच्यामधून आपल्याला मग काय होतं, तर जे काही प्लांट्स असतील त्याच्यामध्ये वेगवेगळे कॅरेक्टर्स पाहायला मिळतात. नंतर आहे लास्ट ट्रान्सजेनिक प्लांट्स. यूज फॉर एक्सप्रेशन ऑफ मॅमेलियन जीन्स और प्लांट्स जीन फॉर व्हेरियस स्पेसीज. इट हॅज प्रूव्ड बेनिफिशियल फॉर द इंजिनिअरिंग ऑफ स्पेसीज दॅट आर रेसिडेंट अगेन्स्ट व्हायरस अँड इन्सेक्ट. ट्रान्सजेनिक प्लांट्स तयार केले जातात. त्याचा काय यूज होतो, तर ते जे प्लांट्स असतात ते
बेनिफिशियल असतात, का तर ते व्हायरसेस आणि इन्सेक्टला रेझिस्टन्स करतात. म्हणजे त्यांना जर त्यांच्या बॉडीवरती कुठलेही व्हायरसेस आले किंवा इन्सेक्ट आले तर त्यांना किल करून टाकतात, त्यांच्यावर अटॅक करून त्यांना किल करून टाकतात. तर हे जे वेगवेगळ्या काही आहेत टेक्निक्स होत्या कसल्या तर टिश्यू कल्चरच्या. ओके, तर हे काय झालं, आपण कुठला पॉईंट्स बघितला आता, टिश्यू कल्चर टेक्नॉलॉजी, त्याची डेफिनेशन आणि व्हेरियस टेक्निक्स इन टिश्यू कल्चर. ओके, त्याच्यानंतर आहे नेक्स्ट पॉईंट, मेथडॉलॉजी इन्व्हॉल्व इन प्लांट टिश्यू कल्चर. हा पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. ओके, थँक्यू.